पंत सिद्धी जौहरच्या शामियान्यातून बाहेर पडत असताना आवर्जून कुणाला तरी विचारा, केदारजी कुठं भेटतील. परंतु हे वाक्य सिद्धी जौहरला ऐकू गेलं पाहिजे. जी. हुजूर, आता इजाजत द्या. इजाजत है. जी. केदारजी सरदार कुठे भेटतील? मसूद, हुजूर आपने याद किया मुझे? गंगाधर पंत, तुम्ही तिथून निघताच सिद्धी जौहर तुमच्यावर पाळत ठेवायला सांगेल. तुमच्यावर पाळत ठेवली जाणार. सिद्धी आणि त्याची माणसं तुमच्यावर पाळत ठेवून असतील. ते तुमच्या हातातली थैली पाहतील, बघू द्या. तुम्ही मात्र अगदी शांततेनं आणि सहजपणानं केदारजीला भेटा. जी राजे. यावं का केदारजी राजे? पंत तुम्ही बसा. जी. इथं कसं काय? यावं लागतं. आलो होतो सिद्धी हुजुरांना भेटायला. काही काम होतं हुजुरांकडे की सहज? आता तुमच्यापासून काय लपवायचं केदारजी राजे? मोठा लहरी माणूस आहे वा. त्यांच्या जसं मनात येईल तसं वागावं लागतं आम्हाला. पण केदारजी राजे या सिद्धी साहेबांसारखा पाताळयंत्री माणूस आजपर्यंत इतक्या वर्षात आम्ही पाहिला नाही. त्यांचा ठाव घेणं अवघड. केदारजीशी अगदी जुजबी बोला. सिद्धी जौहर विषयीची नाराजी व्यक्त होऊन ती पोहोचली की लगेच निघा. केदारजीला भेटून बाहेर पडताना ही थैली मात्र शिताफीनं दडवा.
तुमच्या पाळतीवर असणाऱ्याला पाहताना वाटलं पाहिजे की तुम्ही ही थैली केदारजीला दिली. जी राजे. बरं येऊ का केदारजी राजे? अजून बरीच कामं निपटायची आहेत. बघा शिफारस करून. तुमच्या शब्दाने जर त्यांनी खिदमतीत ठेवलंच आम्हाला तर देवच पावला. येतो मी. या. जाते वक्त तो थैली हाथ में थी, लेकिन आते वक्त नहीं. इसका मतलब साफ है, पंत वो थैली केदार जी को दे आया, यानी रिश्वत. क्या? अच्छा, तो ये है असली बात. ये चल रही है साजिश. किसी को नहीं छोड़ूंगा. अब आर या पार, वक्त, रफ्तार और जोहर को कोई नहीं रोक सकता. आता आर नाही तर पार. मसूद, सड़े हुए आम को दूर रखना है. मतलब हमारे अस्तबल में कोई घोड़ा ऐबी या पागल हो जाए तो हम क्या करते हैं? उसको मार देते हैं, क्यों? क्योंकि उसका कोई फायदा नहीं है, सिर्फ नुकसान है. वैसे ही आम की टोकरी में अगर एक आम भी सड़ा हुआ निकले तो सारे आम को खराब कर देता है वो. समझ गए? केदार जी के बारे में बोल रहा हूं मैं. हुजूर, हमारे पास पुख्ता सबूत नहीं है, और ये मराठा सरदार पुराना वफादार है आदिल शाही का. तो हुजूर सिर्फ शक की बुनियाद पर सीधे कार्रवाई नहीं कर सकते. बिल्कुल वही तो मैं कह रहा हूं. सीधी कार्रवाई नहीं करनी है, सिर्फ उसे दूर रखना है. कैसे? एक काम करो, सारे सरदारों को अभी के अभी यहां बुलाओ. सबके सामने ऐसी तरकीब लगाता हूं कि सांप भी मरे और लाठी भी न टूटे. जो हुकुम. पारो, ए पार्वती. आले. हे घ्या. चल निघतो. निघतो? कुठं निघताय? पहिली न्याहारी करा बर. आता न्याहारीचं काय घेऊन बसल्या? उशीर झालाय मला. आता तुम्ही येवर नाही गेले म्हणून काय लोकांचे दाढी मिशा पळून जातात वे? ते काय नाही, आधी खाऊन घ्या. अगं ऐक जरा. एक तर सकाळच्या पारी जाता ते रातच्याला येता. खाण्यापिण्याची हेळसांड करू नका हो, तब्येत खालावल तुमची. अगं मला काय नाही होत. हे तुमच्यासाठी नाही, राजांसाठी म्हणते. राजांसाठी? तुमची तब्येत खालावली तर राजा तुमची कापडं दुसऱ्यांना देत्याल. मग दे. मग वाढ वाढ. एक तिथं 2-2 भाकरी वाढ. जेवा. बघितलं, आता मी आग्रह केला असता तर थांबले असते का? राजांचं नाव घेतलं की लगेच ऐकलं, लगे वाढ वाढ म्हणताय. अगं राजांचं नावच तेवढं साजरं गोजरं.
पुण्यवंत आहे राजा माझा. अगं ज्या झाडाखालून जातो त्या झाडाला पालवी फुटते बघ. जणू काय मला माहितच नाही राजाची महती म्हणून सांगताय जणू. शिवा, राजेंनी तुला तातडीनं बोलवलंय. असं आलोच, चल. आहो, हात तर धुवून जा. अगं पाऊस एवढा पडतोय, एखादा झरा बघून हात धुईल आणि पाणी पिपील. येतो मी. आणि काळजी घे. आणि तू काहीतरी खाऊन घे बरं. येतो. बाजी प्रभू, आषाढी पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असंही म्हणतात. या दिवशी गुरुला शिष्यानं त्याला हवी असलेली अमूल्य भेट द्यायची असते. भाऊसाहेब आमच्या गुरु, आम्ही त्यांना या दिवशी एक अमूल्य भेट देणार, ज्याची त्या चातकासारखी वाट पाहत आहेत. या आषाढी पौर्णिमेला आम्ही पन्हाळा सोडणार. सिद्धी जौहरचा वेढा फोडून बाहेर पडणारच. राजा, वाईस उशीर झाला. तुमचा निरोप आला आणि निघालो. आमचा निरोप आला आणि भरल्या ताटावरून उठून आलास. तुमच्यासाठी. तुमच्या पुढं कसलं भरलं ताट राजा. म्हणजे जेवत होतास आणि हात धुवायला गडावर आलास. ते असू द्या राजा, काम काय ते सांगा. शिवा, ही पालखी बघितलीस? जी राजा. खेळणंय. ही खेळण्यातली पालखी बहिर्जींपर्यंत पोहोचवायची. पोचवतो राजा. पालखी महत्वाची, कुणाचीही नजर पडता कामा नये. मी खबरदारी घेईन, पण सांगायचं काय. बहिर्जींना म्हणावं, आता पन्हाळ्याच्या घेऱ्यातच राहा, कुठंही लांब जाऊ नका. मी निरोप देतो. शिवाय ही पालखी कुणाची, ती कुठं जाणार, कुठल्या मार्गाने जाणार, पालखीचे भोई कोण असणार, पालखीला गोंडा कोणता असणार, गोंडा कोण बांधणार, पालखी विसाव्यासाठी कुठं थांबणार, गुलाल कोण उधळणार. कोण मशालजी असणार. नाही शिवा, या पालखीला मशालजी नसणार. आणि ढोल लेझिम. नाही, ढोल लेझिम सुद्धा नाही. पालखीवर तलवारींची सावली असेल. तलवारींच्या सावलीत पालखी निघेल. काय म्हणाला राजा. हं? नाही काय नाही. निरोप व्यवस्थित दे. ये. जी राजा. आज से हम काम में थोड़ा बदलाव ला रहे हैं. क्यों? जरूरी है. पर हुजूर, ऐसा अचानक जिम्मा बदलना. अचानक ही काम बदल दिया जाता है. रोज रोज वही काम करने से काम में ढिलाई आ जाती है, इंसान सुस्त हो जाता है. इसलिए बीच बीच में ऐसा जिम्मा बदलना भी जरूरी होता है. इंसान को नई जिम्मेदारियां संभालने के लिए सावधानी बरतनी पड़ती है. उसमें चुस्ती आ जाती है. जैसी आपकी मर्जी हुजूर. उम्मीद है आप अपनी नई जिम्मेदारियां बिना किसी तकरार अपना लोगे. बाजी, आप मसूद का काम संभालो. जी हुजूर. मसूद, आप फजल का काम संभालोगे. और फजल, तुम तोपखाना और साथ में बाजी का भी काम संभालोगे. जी.
और हाँ केदार जी, हम आपको एक नया काम सौंप रहे हैं। नया काम? घेरे के अंदर तो सब कुछ ठीक है, लेकिन घेरे के बाहर से हमला होने की गुंजाइश है। इसलिए वहां गश्त लगाने के लिए हमें पुराना, होशियार और बहादुर सरदार चाहिए। इसलिए हम आपको वहां तैनात करते हैं। आपके रहने का इंतजाम गश्ती सिपाही के साथ घेरे के बाहर ही होगा। हुजूर, म्हणजे गस्त घालायचं हलकं काम आम्ही करायचं? कोई भी काम हल्का नहीं होता, बल्कि छोटे से छोटे काम को भी अहमियत दी जाती है। ऐसा अच्छा संदेशा जाएगा फौज में। भेटीच्या वेळेस आपल्या बरोबर कोण कोण असणार आहे? वैसे सरदार बाजी घोरपड़े होंगे हमारे साथ। नको बाजी नको, त्यापेक्षा केदारजींना ठेवा बरोबर. क्यों? काही नाही, आपलं असंच एक नाव सुचवलं होतं राजेंनी. केदारजी सरदार कुठे भेटतील? सड़े हुए आम को दूर रखना है, समझ गए? केदार जी के बारे में बोल रहा हूं मैं। सिर्फ उसे दूर रखना है। आपको शर्मिंदा होने की कोई जरूरत नहीं है। हम घेरे को बाहर से मजबूत करना चाहते हैं, इसलिए आज ही आप अपना डेरा वहां डाल दीजिए अपनी फौज के साथ। जी हुजूर। तो मेरे बहादुरों, अपना काम खुशी खुशी संभालो। तकलियात